पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे। पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे। पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आता आपल्या सोबत आहेत। सर काय सांगणार, पुण्यात जबाबदारी, पुणे पोलिसांची जबाबदारी आता तुमच्याकडे आलेली आहे, काय नेमकं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे? नक्कीच क्राईम प्रिव्हेन्शन आणि क्राईम कंट्रोल हे आमच्यासाठी म्हणजे कोणत्याही पोलीस अधिकारीसाठी हे प्रमुख मुद्दा असते। त्यावर आम्ही सर्व जे ज्वलंत इश्यूज आहे पुण्याचे ते ऑलरेडी आम्ही स्टडी करत आहे। काल आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयावर विस्तृत चर्चा झाली। असे जे काही ऑर्गनाइज्ड क्राईम्स आणि टोलीज आहे त्यांच्या विरुद्ध अत्यंत कडक आणि परिणामकारक कारवाई करण्यात येईल। सर, पण सातत्याने जे काही गँगवॉर होत होतं, गेल्या काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी मोठा एक कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर सुद्धा अजूनही ती गँगवॉर थांबताना दिसत नाहीये। या सगळ्या याच्यावरती काय नेमकं निर्बंध किंवा कडक कारवाई होणार आहे का? मी सांगितले या सर्व जे विषय आहे त्याचे पूर्णपणे विषय समजून त्याच्याबद्दल स्ट्रॅटेजाइज करून क्रिमिनल एलिमेंट्सवर सर्जिकल स्ट्राईक होणार आहे। नक्कीच ते आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार आहे। ज्यावेळी नवीन पोलीस आयुक्त पुण्यात येत असतात त्यावेळी हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येत असतो, जसं तुम्ही आलेला आहात। त्या संदर्भात काय आपण धोरण राबवणार आहात का हेल्मेट सक्तीच्या संदर्भात? हेल्मेट घालणे हे कायद्याने अनिवार्य आहे आणि याबद्दल व्हॉलंटरी कंप्लायन्स म्हणजे लोकांना स्वतःहून जागरूकता निर्माण करून स्वतःची सुरक्षासाठी हेल्मेट आवश्यक आहे हे ग्लोबली सिद्ध झालेली आहे। म्हणून ते अवेअरनेस कॅम्पेन नक्कीच मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येईल। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।